काय सांगायचं तुम्हाला? मला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही कोणतीही भीती मनात बाळगू नका। आणि माझ्या राजवीरच्या वतीने आज तुम्हा सगळ्यांसमोर मी वचन देते कुंदाताईंना की तुमची मुलगी मयुरी आमच्या घरात सुखात राहील। माझा त्या दोघांना आशीर्वाद आहे। आणि कुंदाताई, तुम्हाला जो प्रश्न पडला होता की लग्नानंतर राजवीरवर अशी वेळ आली की त्याला मम्मा किंवा मयुरी दोघांपैकी कोणा एकाची निवड करायची असेल तर तो कोणाची करेल? तर आज मी तुम्हाला वचन देते की राजवीर कायम मयुरीचीच निवड करेल। मम्मा, आबा, बजरंगला अजूनही पॅनिक अटॅक्स येत आहेत का? आम्ही सजेस्ट केलेल्या डॉक्टरांची औषधं चालू आहेत ना? हो हो, चालू आहेत सगळी औषधं, वेळेवर चालू आहेत। म्हणूनच हळूहळू त्यांना सगळं आठवायला लागलंय। आणि मला खात्री आहे अपघाताच्या दिवशी नक्की काय झालं होतं हे त्यांना लवकरच आठवेल। आणि आपल्या सगळ्यांना लवकरच कळेल मोठ्या मालकांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला होता। हो ना यामिनी मॅम? एनिवे, लवकरात लवकर बजरंगला बरं वाटू दे हीच सदिच्छा आहे। दुःख फक्त एकाच गोष्टीचं की राजवीर आणि मयुरीच्या लग्नाला सगळे असतील, फक्त राजवीरचे बाबा नसतील। ठीक आहे राजवीर सर, तू पण सांगून टाक की मयुरी हीच तुझी प्रायोरिटी असते। मम्मा, अगं राजवीर, वचन दे त्यांना प्लीज बेटा। कुंदा काकू, मी तुम्हाला वचन देतो, लग्नानंतर मिस मयुरींना मी आयुष्यभर सुखात ठेवेन। आणि समजा मम्मा आणि मिस मयुरी यांच्यामध्ये निवड करण्याची माझ्यावर जर वेळ आली तर निवड मी नेहमी मिस मयुरींचीच करेन। कुंदाताई, आता तरी समजू का मी की तुमचा राजवीर आणि मयुरीच्या लग्नाला होकार आहे? हो। कृष्णा, राहू दे शेवटी। थँक्यू। दे इकडे। चला निघू मग आम्ही। हो बेटा।
मी देवापुढे साखर ठेवून आले. हा यामिनी मॅम. काय ग मयुरी? मॅम तुम्ही फोन विसरलात. मॅम एक मिनिट. हा अगं असू दे मयुरी. घरात तुम्ही जे काही बोललात ते मनापासून होतं, नाटक होतं. कधी कधी माणसाचा स्वभाव कळत नाही, पण तो एकदा कळला ना की खूप सावध राहावं लागतं. सावध राहणं नेहमीच बरं असतं मयुरी. हा बाळा. आबा मी काय म्हणतो, आज एवढा आनंदाचा दिवस आहे ना, मग आज मी जातच नाही का, मला सुट्टी टाकतो. एवढी मिठाई खाल्ल्यानंतर सुट्टी येणार नको जाऊ, आराम कर. येऊ का? अरे या या या. अरे या या आई. नमस्कार. आई अगं विक्रांतराव आणि अरे प्रेमाताई. नमस्कार. नमस्कार. तेव्हा तर अगदी येळेवर आला तुम्ही. मयूचं आणि छोट्या मालकाचं लग्न ठरलंय. काय छोटे मालक म्हणजे? बाई बाई बाई, म्हणजे मयुरी आणि राजवीर सराफ यांचं लग्न? हा. अहो काय सांगताय का? अहो कुंदाताई अभिनंदन. अभिनंदन. प्रेमाताई, अहो एक गोष्ट मनात आली होती माझ्या. नाही म्हणजे तुमची जर काही हरकत नसेल तर आपण दोन्ही जोडप्यांचं एकत्रच लग्न करायचं का? अहो हो. आई नाही म्हणजे आम्हाला खरं तर खूप आनंद झाला असता हो, पण खरं सांगायचं तर आम्ही लग्नाच्या बाबतीतच थोडं बोलायला आलो होतो. अबे या बसा की. नाही नाही, ऍक्च्युली आम्हाला थोडीशी घाईच होती आबा. काय मला कॅनडाला जॉब मिळालाय. वा. अहो ही तर आनंदाची बातमी आहे. हो हो. आणि मला लगेचच जॉईन पण करायचंय तिकडे. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की मला पुढचे 6 महिने सुट्टी नाही घेता येणार. हो, आणि माझं काय म्हणणं होतं, असं घाई गडबडीत लग्न करण्यापेक्षा मला असं वाटतं आपण 6 महिने थांबून मग लग्न करूया का? हा नाही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मनालीला चालेल ना? हा मग चालेल की. अहो मनालीला विचार की. हे मनाली, चालेल का तुला? बोल. तुम्हाला चालेल ना? तुम्हाला इतकी चांगली संधी मिळत असेल तर 6 महिने थांबायला काहीच हरकत नाही.
चालू आहे ना. ब्रोची शादी फुलां तयारी, ब्रोची शादी फुलां तयारी, ब्रोची शादी, ब्रोची शादी, ब्रोची शादी फुलां तयारी. कॅरी काय चाललंय का हे? कोणाचा वाढदिवस आहे का? पण मग माझ्या कसं लक्षात नाही? तुला अजून ब्रेकिंग न्यूज नाही समजली? काय? अरे आजी, ब्रो आणि ममा गेलेत ना, ब्रो आणि मयुरीची शादी फिक्स करून येतात ते. काय सांगतोयस? किती दिवस मी वाट बघितली होती याची. देवा देवा, आहेस रे तू, आहेस. हा, अरे आजी, मग आता ब्रो रिटर्न येतोय ना, तर मग त्याला वेलकम करायला आपण असं फुल जंगी तयारी करतोय. आणि आता नाहीतरी तुझी लाडली मयुरी या घराची ते काय बोलतात ते, नाचून नाचून म्हणणार आहे. खूप छान, खूप छान. आता मयुरीच यामिनीला वटणीवर आणेल. काय? चटणीवर बनेल ना, मयुरी चटणी पण भारी बनवेल, मयुरी सगळ्यात भारी बनवेल, मयुरी बेस्ट आहे या घरासाठी, मयुरीच बेस्ट आहे. अरे आपला दुल्हे राजा आला, आला ब्रो, आला ब्रो, आला. आजी, फायनली तो दिवस आलाय. ठीक आहे, तोंड गोड कर. आजी, मिस मयुरी आणि माझं लग्न ठरलंय. नाही राजवीर, थांब. आई, तुम्ही मिठाई नका खाऊ, तुम्हाला त्रास होईल. राजवीर, त्यांना काही झालं तर? मम्मा, ही शुगर फ्री मिठाई आहे, इट्स ओके. अरे या पेढ्याने काही होणार नाही मला. साक्षात यमराज जरी आला ना, तरी तुझा आणि मयुरीचा गृहप्रवेश झाल्याशिवाय मी त्याच्याबरोबर अजिबात जाणार नाही. काय बोलतेस तू आजी? हे घे, तोंड गोड कर. गॅरी, खरं तर तू हा अख्खा पेढ्याचा बॉक्स डिझर्व करतोस, पण आधी मला मिठू मावशीला भरवायचं. डाएट नंतर खाईन. बाय द वे, हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. घे. चल, मी पेढीवर जाण्यासाठी निघतो. ओके बेटा, बाय. बाय. आजी, चल आपण हे सगळं खतम करूया. अरे सगळे ना. हा. ताई, हा सगळा काय प्रकार आहे? तू तिकडे त्या मयुरीचं आणि राजूचं लग्न मोडायला गेली होतीस ना, मग हे काय? ताई, मला काहीतरी सांग ना, मला काहीही कळत नाहीये. तू तिकडे राजवीर आणि मयुरीचं लग्न मोडायला गेली होतीस ना, मग हे सगळं काय? सगळं मनासारखं घडत होतं, पण ऐन वेळेला त्या बजरंगनी घोळ केला. तिथल्या तिथे मला प्लॅन बदलावा लागला. मिठू, काय करणार होते मी? अचानक याला सगळं आठवलं. काहीतरी करणं भाग होतं ना मला. तीड दमडीची कुंदा, तिचे पाय धरले मी. तिच्या समोर झुकावं लागलं मला. ताई, तुझा सगळाच प्लॅन फसला की ग? हो, फसला असं मयुरीला वाटतं. त्या मयुरीला सून करून घेणं हे माझ्याच फायद्याचं असणार आहे. काहीतरीच काय ताई. ताई, अगं तो राजवीर एकदा का लग्न करून आला ना, की त्याला तिच्या ताटाखालचं मांजर व्हायला वेळ लागणार नाही. अगं
तुला माहिती नाहीयेत आजकालची मुलं. लग्न झालं ना की आईला विसरून त्यांना बायकोच्या पदराखाली जायला अगं वेळ नाही लागत. किती वेळ समजून सांगायचं ग तुला? का कळत नाही? तू मला ओळखत नाहीस मिठू? की वर्ष राहतेस ना माझ्या बरोबर? राजवीरचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे. काही झालं तरी राजवीर माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या मयुरीचा, तर लग्न करून ती कोणाच्या घरी येणार आहे? राजवीरच्या. म्हणजे शेवटी ती माझ्याच ताब्यात असणार. आणि समजा पुढे जाऊन बजरंगला सगळं आठवलं तरी तो माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करणार नाही. विचार का? का? कारण त्याची लाडकी लेक मयुरी माझ्या तावडीत असते. आता त्या रणशिंगेंचा जीव माझ्या मुठीत असणार. हवं तेव्हा ही मूठ आवळू शकते. आणि एकदा काही मूठ आवळली की सगळे रणशिंगे तडफडत माझ्या पायाशी येते. त्या दिवसाची मी खूप वाट बघितली आहे मिठू. ताई ताई कमाल आहेस तू. म्हणजे तुला ना कधी काय सुचेल याचा नेम नाही. धन्य आहेस तू ताई, धन्य आहेस. ताई आशीर्वाद. आता हा आशीर्वाद माझ्या राजवीर आणि माझ्या लाडक्या मयुरीसाठी वाचून ठेवणार आहे. बाबा हे घ्या. बाबा माझं लग्न ठरलंय. तुम्ही खुश आहात ना? बाबा आपले राजवीर सर आहेत ना, राजवीर सरा छोटे मालक, ज्यांनी तुम्हाला वाचवलं होतं, ते तुम्हाला घरी घेऊन आले होते, त्यांच्यासोबत लग्न ठरले माझं. आपले मोठे मालक होते दिग्विजय साहेब, त्यांचाच मुलगा आहे. चकोली. बाबा राजवीर सर खरंच खूप चांगले आहेत. अगदी तुमच्यासारखे आहेत. तुमच्यासारखा स्वभाव आहे त्यांचा. बाबा मी खरंच खूप भाग्यवान आहे. माझं कन्यादान करायला तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत असणार. आबा अहो एका दिवसात मयूचं लग्न ठरलं सुद्धा. कमालच बाई मालकीणबाईंची. आपल्या घरी आल्या काय, लग्नासाठी परवानगी मागितली काय, आणि अहो माझ्या चक्क माझ्या पाया पडल्या त्या. मला पण काही काय करत होतं ना मला. अहो मला खरंच कळलं नाही तेव्हा मी लग्नाला कशी काय परवानगी दिली ते. पण कुंदा एक लक्षात आलं का तुझ्या, देव जे काय करतो ना चांगल्यासाठी करतो. ते खरंय. आबा मला एकच काळजी वाटते, लग्नामध्ये यांना काही होणार नाही ना? नाही म्हणजे काय, त्यांनी काही तिथे गोंधळ घालायला नको ना. मगाशी त्या मालकीणबाई आल्या तर बघितलं ना त्यांनी कसं केलं ते. कशाला एवढा विचार करते? आता पण सगळं व्यवस्थित चाललंय ना. मग ते आहेच हो. अहो पण आता मोठ्या मुलीच्या आधी आपण धाकट्या मुलीचं लग्न करतोय तर लोक नावं ठेवतील ना. लोकांचं काय म्हणा, काही केलं तरी नावच ठेवतात त्यांना काय. देवा आता तरी सगळं नीट पार पडू दे रे बाबा. शूटिंग शूटिंग मोबाईल शूटिंग मोबाईल. बाबा शूटिंग शूटिंग. काय होते बाबा?
मोबाईल हा शांत शूटिंग शूटिंग शांत बाबा शांत 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 व्हा. कोणी नाही इकडे. हा छकुली आहे तुमची. हा छकुली आहे. मी आहे. शांत व्हा. हा बजरंग काय बडबडतोय काय कळतंय का? नाही बाबा काय कळत नाही काय बोलताय. शूटिंग हे कळलं तरी चालेल पण तू बजरंग बरा व्हायला हवा. नाही बाबा. बाबा लवकर नॉर्मल व्हायलाच हवेत. कारण ते काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत, कोणाबद्दल बोलतायत तेही कळायला हवं. तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील.